ठामपणे सांगतो 3,500 रुपये देणार म्हणजे देणार. आता अजून तुम्ही 103 रुपयानं महागाय आणि कुठली नाकानं वांगी सोलायला लागलाय आणि त्यांच्या पार्टीच्या लोकांना हे कळत नाही लगार घालवून तुम्हाला मिळवून देणार आहे. आज गेल्यावर बटन तेवढं आपल्याला दाखवणार आहे. रणजित सिंह शिंदेना आव्हान आहे, आपण जर खरंच त्या ठिकाणी सेवा करताय तर एखाद्या वडिलांना दिलेला शब्द पूर्ण करणारा खराच पोरगा मर्द असतो. गडी मला हे बारा पटांगणात आलाय. अरे मी पटांगणात 2 वेळा येऊन गेलो, तुम्हाला का उरू नाही. आता तुम्हाला सगळ्याला एकाच कोंड्यात घेतले. कसा बाहेर निघताय बघतो. साडगेपणा असतो ते 2-4 नेता असं करतो आणि जणू काय पालकमंत्र्याला इतक्या चाड्या लावायला लागली ती यांची एवढी राहिली नाही का दादा माझ्याकडे पाठवलं. कोण कुणाच्या किती दम आहे ही निघणारच आहे 5 तारखेपासून. 2014ला ह्या कल्याणराव काळे साहेबाचा ह्या अभिजितनं पळून प्रचार केला. तुम्हाला नेता होता आलं गाव दिवशी ठरलं या रंडोली या मागे जायचं नाही. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्व उमेदवार, मायबाप, जनता, पत्रकार बंधू, प्रचाराचा शुभारंभ दुग्धेश्वराच्या पावन नगरीतून. भैयासाहेब, त्या दुग्धेश्वराची मूर्ती रोज थोडी 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 वाढत जाते अशी त्या ठिकाणी आख्यायिका. आणि या दुग्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर नवसाला पावणारा शंभू महादेव सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो. मी ज्या ज्या वेळी आलो त्या त्यावेळी दुग्धेश्वरानं आशीर्वाद दिला आणि दुग्धेश्वराच्या आशीर्वादानं या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी देखील निवडणूक लढत असताना बंद पडलेला कारखाना सुरू करत असताना मायबाप जनतेनं संधी दिली म्हणून बंद पडलेला साखर कारखाना सुरू झाला. जो विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद होता म्हणून ऊस जाण्यासाठी लोकांची हळसांड होत होती, तो कारखाना सुरू झाला. मी निवडून यायच्या आधी त्या ठिकाणी 3 लाख गाळप नाणं त्या वर्षी झालं होतं आणि यावर्षी आम्ही महिन्यात 3 लाख गाळप केलं. पहिल्या वर्षी निवडून आलो 7 लाख गाळप झालं होतं. या वर्षी 2.25 महिन्यात 7 लाख गाळप केलं. जो कारखाना सभासदांनी बंद पडला होता तो सुरू करण्याची ऊर्जा दिली, संधी दिली म्हणून त्या ठिकाणी सुरू झाला. ज्यावेळी कारखान्याची निवडणूक लढली त्यावेळी ऊसाचा भाव आपण सगळेजण परिचित आहे की 2,022 रुपये जिल्ह्यामध्ये ऊसाची दराची स्पर्धा होती. आणि मग पहिल्या वर्षी आम्ही 2500 रुपये भाव देऊ म्हणून निवडणूक लढली. मागची ऊसाची बिलं देऊ म्हणून निवडणूक लढली. मग ऊसाची बिलं देत थकीत बिलं देऊन त्या ठिकाणी 2500 रुपये भाव दिला. आता काही लोक ऊसाच्या दरावर बोलतात, पण आपण जसं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला संधी दिली त्या वर्षीपासून बघा, पहिल्या वर्षी 2500 रुपये दिला, पुढच्या वर्षी इथल्या एका कारखान्याने 2500 रुपये जाहीर केला. मी फक्त म्हणलं आपला कारखाना अडचणीत आहे, त्यांचं 2500 इथं, आम्ही 2550 रुपये देऊ. त्यांच्यावर टीका झाली, टिप्पणी झाली. जाहीर केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या समोर 2500 रुपये आणि जमा करायची वेळ आली 2700 रुपये. त्यानंतर दुसऱ्या एका कारखान्याने 2800 केलं, आपण 2825 रुपये केले. मला सांगा, मी जर त्यावेळेस 2550च्या ऐवजी 2400 म्हणलो असतो तर काय झालं असतो? मिळाला असता दराला, स्पर्धा लागली असती का? मग त्या वर्षी 2825 रुपये सांगितलं, 2825 ते 3000 रुपये. का पुढे गेला नाही कोणता कारखाना? गेला का? मग बोलण्याचा अधिकार त्या ठिकाणी कुणाला आणि का
मग गेल्या वर्षी स्पर्धा लागलेली होती. आज देखील ठामपणे सांगतो 3,500 रुपये देणार म्हणजे देणार. आज काही अडचणी आहेत, जरूर अडचणी आहेत, परंतु जे जे शब्द दिले ते सगळे पाळले. आता गेल्या वर्षी बघा 2800 रुपये त्यांनी पहिला हप्ता दिला, आम्ही 2803 रुपये दिला. त्याच्यावर त्यांनी सांगितलं विठ्ठल कारखान्यापेक्षा 1 रुपया जास्त देतो. दुसरा म्हणला जिल्ह्यात 1 नंबर देतो. मग म्हणलं आता ह्यांचा दम होऊ दिला. 2803 रुपये झाल्यावर ह्यांनी 100 रुपये दिलं. किती झालं त्यांचं? 2900. आपण दिवाळीला किती दिलं? आपलं किती झाले? 3003. त्यांचं किती यायचं? आता अजून तुम्ही 103 रुपयानं महागाय आणि कुठली नाकानं वांगी सोलायला लागलाय. बरं, पहिल्या वर्षीचं उदाहरण बघा. 2500 रुपये होतं. मी जर पहिल्या वर्षी म्हणलो असतो 2800 रुपये देता येते, ती म्हणली असते आम्हाला 2500 आणि 300 दाबला असतं ना. पण ह्यांची कळ मारायची होती मला. हळूहळू विठ्ठलच्या सभासदाला विश्वासाने निवडून दिलाय का नाही? आज विठ्ठलचा सभासद एकालाही त्या ठिकाणी विश्वास नाही. सगळ्याला वाटतंय 3,500 मिळणार. पण माझं म्हणणं काय, आपलं 3,500 मिळणार आहे तर ह्यांचं घालवायचं. आता ह्यांचं काय आहे बघा, ह्यांचं क्रशिंग इकडल्याचं किती आहे माहिती आहे का? 25 ते 27 लाख. 25 लाख क्रशिंगला 500 पैसे किती झालो? 25 पाचा 1,200. 100 रुपये अजून राहिले ना आपल्या मागं. 600 रुपये 25 सकट 150 कोटी यांचं जाणार आहे. माझं 30च आहे. मग माझं म्हणणं काय आहे, तुम्ही 100 केलं, मी 200 केलं. आता बारी कोणाच्या? त्यांच्या का ना? लय शेतकऱ्याचा पुळका आहे. म्हणलं उद्या 200 नाही काढलं तर बोल पुढं. तुझं घालवायचं ताजे आम्हाला. आणि त्यांच्या पार्टीच्या लोकांना हे कळत नाही, लगा घालवून तुम्हाला मिळवून देणार आहे. की काय आपल्या पार्टीने मिळणार का पैसे? त्यांचाच ऊस गेला आणि त्यांनाच पैसे मिळवून देणार आहे. आज गेल्यावर बटन तेवढं आपल्याला दाखवणार आहे. आणि मग मी तर उलट म्हणतो, आता लागली निवडणूक, ऊस दराचा विषयच काढलाय. माझं जाहीर पत्रकार महोदय आपल्या निमित्तानं रणजित सिंह शिंदेना आव्हान आहे, आपण जर खरंच त्या ठिकाणी सेवा करताय तर एखाद्या वडिलांना दिलेला शब्द पूर्ण करणारा खराच पोरगा मरद असतो. 600 रुपये उद्या जमा करून आणि मग मैदानाची. त्यांचा नाद काय आहे? आपलं घालवायचं आणि त्यांचं झाकून ठेवायचं. गाड्यानं तुम्हाला पटांगणात एक गडी म्हणला ही बारा पटांगणात आलाय. अरे मी पटांगणात 2 वेळा येऊन गेलो, तुम्हाला घालू नाही. आता तुम्हाला सगळ्याला एकाच कोंड्यात घेतले. कसा बाहेर निघतोय बघतो. अरे अजून एक लय भारी बोलते. आता भाजपाच्या विरोधात बोललो. अरे आमची लढाई त्यांच्याशी नाहीच. आता महिला आमच्या आहेत, पण तुमच्याबद्दल नाही. जी चाडगेपणा असतो ती 2-4 नेता असं करतो आणि जणू काय पालकमंत्र्याला इतक्या चाड्या लावायला लागली ती. आम्ही काय म्हणलोच नाही. आम्ही काय म्हणतोय माहिती आहे का? हितली प्रस्थापित कोण आहे? हितली प्रस्थापित, हितली प्रस्थापित ज्यांनी अनेक वर्ष पंचायत समिती, जिल्हा परिषद, औदुंबर अण्णांच्या काळानंतर कधी आपल्या परिवाराला पंचायत समितीवर सत्ता स्थापन करता आली नाही. आणि मग ही योग्य वेळ होती. मग ज्यांनी त्या ठिकाणी वर्षाताई आत्ता बोलताना सांगितलं, वर्षाताईंनी
गेले 1 वर्ष झालं जसं आरक्षण निघालं तसं ह्यांना घेऊन प्रचार केला, वाखरी गाणा गातात त्या ठिकाणी पिंजून काढला आणि मग मला सांगा ही निवडणूक कोणाची होती हो? त्यांनी काय केलं? वर्षाताईंना तिकीट द्यायच्या ऐवजी स्वतःच्याच भावाच्या बायकोला द्यायला निघाले. आज त्यांचा वापर करून घेतला का नाही? प्रचार करून घेतला आणि पुन्हा घरचा उमेदवार आणला. मला सांगा घरचा उमेदवार आणत असताना त्यांनी जर वर्षाताईंना तिकीट दिलं नाही, राष्ट्रवादी 2-1 खून आणि म्हणून मी भाजपमध्ये जातो म्हणलं असतं तर थोडी लाज राहिली असती. आता कशासाठी गेली ती? ह्यांची एवढी राहिली नाही का दादा माझ्याकडे पाठवलं, पुन्हा ही इकत बसली असती. एक कारखाना ऐकलाय 40 वर्षाने देऊन टाकलाय आणि ती गडी सांगतोय आम्हाला. आता साधं ओव्हर आहे, मैदानात आहे जवळ, कोण कुणाच्या किती दम आहे ही निघणारच आहे. 5 तारखेपुरतूर 7 तारखेला निकाल लागणार आहे. माझं तुम्हाला या निमित्तानं म्हणणं आहे, काय जणू काय ह्यांना इतका पुडका आलाय. भैयासाहेब तुम्हाला एक किस्सा म्हणून सांगतो. 2014ला ह्या कल्याणराव काळे साहेबाचा ह्या अभिजितनं पळून प्रचार केला. कुणाच्या विरोधात केला? शिंदेच्या विरोधात रात्रंदिवस. आणि आता ही जीव तोडून कोणाविरोधात बोलती ती? ज्यानं प्रचार केला आणि ज्याच्या विरोध केला त्याच्यासाठी ज्यानं केला त्यावर बोलती. जनाचे नाही तर मनाचे आहे हो. आणि मग साध्या गोष्टी आहेत त्या. अभिजित पाटील तुमचा कार्यकर्ताच आहे, होता. तुम्हाला नाही आता होता आलं का? अभिजित पाटील कार्यकर्ताच आहे, परंतु तो आता या जनतेनं 3,59,000 मताचा प्रतिनिधित्व आहे. आणि त्या ठिकाणी प्रतिनिधी असल्यानंतर एका लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी बोलत असताना आपण तारतम्य पाळलं पाहिजे. आपण वयानं मोठा आहे, आमचं माझी नेता आहात आणि तुम्ही जर आरोग्याची भाषा केली तर कसं शोभल? आणि पुन्हा आम्ही एखाद्या जर फटीबेटीवर आलो तर सोसायचं नाही हो. आणि गडी सांगतोय पटांगणात आला. अरे 2014ला आम्ही साहेब निवडणूक लढल्यावर त्या डिरीवरती भैया सभा झाली. ती गडी पडल्यावर भाषण करायला उभा राहिला आणि त्या ठिकाणी म्हणला मी अजून एवढं पैसे गेलो मला लोकांनी मतं दिली नाही, ढसा रडलो. मी त्या दिवशी ठरलो या रंडोली या मागे जायचं नाही. अरे आपण लढणारा माणूस आहे, हार जीत काय बी होईल. निवडणूक आहे, कुस्तीच्या मैदानात आल्यावर चितपट करल पण रडत. म्हणलं ह्या आपल्या गाडीला ऐकीचा नाही गाड्या. मला या निमित्तानं तुम्हाला एवढीच उद्या अपघातानं आमदार झालाय. 30,000 साक्षर चालू. चुकून आमदार झालाय म्हणलं बाबा, चुकून आमदार झालाय. बरं आता म्हणा भरल्याबारीला वीस डबल आमदार आहे. ही प्रेम आहे. आज बघा या जिथं आज भैया आपण शुभारंभ करतोय त्या गावात 1349चं लीड आहे. आणि मग ही गावं ज्यावेळेस आपल्या पाठीशी उभा राहतात. निवडणूक लागली कशाची? जिल्हा परिषद पंचायत समितीची. बोलती ती कशावर? कारखान्यावर. माझी त्यांना नम्र विनंती आहे, कुठल्याही गावात कुठल्याही चौकात कुठंही समोरासमोर बसू. मागचं जर काढलं तर सगळ्याचा हिशोब आहे. पण माझी विनंती आहे की आपल्या सहकार्यांची निवडणूक आहे. तुम्ही घरातला उमेदवार उभा केला. तिकडचा एक गडी म्हणला होता मुंबईलाच जाऊ देत नाही. आर तुला तिकीट बी कुठलं मिळू देत नव्हतं. आता कोंड्यात घातलंय. ज्या घरानं
शरदचंद्र पवार साहेब, यशवंतराव चव्हाण साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या विचारावर पुरोगामी विचार त्या ठिकाणी जपला आणि आयुष्य त्या ठिकाणी खर्ची घातलं. त्या घरातली ही तिसरी पिढी आज त्या ठिकाणी नेमका काय विचार घेऊन त्या ठिकाणी गेली आणि मग विचार घेऊन जात असताना स्वतःचा स्वार्थ साधत असताना जर त्या ठिकाणी माझं आणि माझ्या कुटुंबाचं एवढंच बोलत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला देखील विचार करायची वेळ आहे. मग कल्याणराव काळे साहेब जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी विधान परिषद लढली, विधानसभा लढली, त्या ठिकाणी कारखान्याचं चेअरमन होतं आणि तरी देखील जिल्हा परिषदला त्या ठिकाणी त्यांच्या घरात उमेदवारी पाहिजे. अहो त्याच गटात पंचायत समितीला पडलाय तुम्ही आणि जिल्हा परिषदला उभा लागलाय. म्हणजे काय तुम्ही आता खरी निवडणूक आहे की तुम्हाला चांगला इंगा दावणार आहेत लोक सगळी. कारण जी भैयासाहेब विधानसभेला तर अशी बोलत होती, आम्हाला कधी कधी वाटायचं आज लय जोरात भाषण केलं. एक जण मला मागणं म्हणायला 10 लाखाची सुपारी आहे, जरा दुसरं जोरात केलंय म्हणायचं आयला 20 लाखावर गेलं काही, पुन्हा जरा जोरात केलंय कळायचं 50 लाखावर गेले काही. मला तर वाटायचं तिकडून शिंदे रोज ह्यांना काय तर पाकिट पाठवायचं, तसं घसा तोडायची, जेवढा घसा तोडल तेवढं मत टाकायची मला लोक. आपण मुळात तुम्हाला सुपाऱ्या वाजवायशिवाय दुसरं काय येतंय. मग साधा विषय आहे, त्या ठिकाणी निवडणूक आहे, निवडणुकीप्रमाणे खेळू. अनेक विषय आता जसं मगाशी वसंतदानांनी सांगितलं, आज जर उमेदवार तपासलं तर इथं ज्यांची पार्टी होती ना त्या पार्टीत उमेदवार नाहीत. आणि अजून एक सांगितलं परवा, आता आमची ताकद वाढली. विधानसभेच्या निवडणुकीतला रणजित शिंदे तिकडच होते, परिचारक पार्टी तिकडच होती, समाधान काळे, कल्याण काळे तिकडच होते, गणेश पाटील तिकडच होते. नवीन कोण आहे तुमच्याकडे? तसं बाळासाहेब देशमुख आता आमच्याकडे येते. तुम्ही सांगा ना, पार्टी तुम्ही कुठं वाढवली? फक्त जुन्या भांड्याला कलई केली, तिकडून तिकडं तिकडून इकडं, काय दुसरं करत नाही. ह्यांचा विषय एवढाच आहे, काही झालं तर आमच्या घराची सत्ता राहिली. आपण जर बघितलं तर यशवंतभाऊ पाटील साहेब 11 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते, जिल्हा अध्यक्ष होते, 20 वर्ष पंचायत समिती सदस्य होते. बापू 5 वर्ष त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते. भाभी 10 वर्ष होत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. 45 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी या गावाने त्या ठिकाणी स्वीकारलंय. मग भारत बापू तुमच्या जवळचा कार्यकर्ता, मग भारत बापूला जर त्या ठिकाणी तिकीट दिलं तर काय होईल? मगाशी दत्तानाना बोलताना सांगितलं, मला काय भाव नाहीत का? आम्हाला काय घरात महिला नाहीत का? एकमेव मी नेता आहे. शिंदेच्या घरात गेल्या वर्षी 4 उमेदवार होते. यावर्षी का धाडं चालणार एक उभा करायचं? आता पटांगणात घेऊन पाडेल म्हणून ना. आता ही पटांगणात आली. आम्हाला तुम्ही भाभी आदरणीयच आहात, परंतु पोरगा त्या ठिकाणी काय गुणाचा आहे त्याची मात्र पत्न आता त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये. कारण जिथं मी भैयासाहेब दादा आम्ही 5-5 हेलपाट घातलं, सांगितलं, विनंती केली, पण गडी एवढा तावात होता. आणि माझं जाहीर आव्हान आहे, गड्या आता ना कुणाचा पण करू, माझा तेवढा करू. मी आता पौन नदीच्या पलीकडे आहे, तुम्ही निम्या नदीत आहे. पुन्हा डोबी डाव खेळेल, पुन्हा माघारी उडी मारून जर तुम्हाला खाली धरून बसलो, श्वासच घेऊ द्यायचं नाही. माझी विनंती आहे, निवडणुकीसारखी खेळा. मी मागच्या निवडणुकीत पण
वर्षात आल्यानंतर जाहीर माफी मागून तुम्हाला सांगितलं होतं, पण पाना फुटला. आता पण विनंती आहे, व्यक्तिगत टीका करायला जाल तर माझी एवढा झालच नाही. मग चांगल्याला चांगलं. आमची विनंती आहे, विकासावर बोलू, ऊस दराच्या बाबतीत बोलू, आमची तयारी आहे. मला दुसरा एक गडी मानला, वर्ष झालं काय काम केलं. अरे 15 वर्ष बंद पडलेली आमसभा माड्यामध्ये चालू केली. पंढरपूरची आमसभा बंद पडली होती, 13 तास आमसभा त्या ठिकाणी घेतली. मध्यंतरी पत्रकार महोदय माझ्यावर ग्रीनिज बुक ऑफ मधली रेकॉर्ड मधली काही लोक येऊन भेटून गेली आणि त्याची माहिती घेऊन गेली. आणि आम्ही आता त्या ठिकाणी 13 तास आमसभा झाली असं कुठं रेकॉर्ड आहे का देशात तपासायला लागले. आणि जर त्या ठिकाणी आपल्यापेक्षा जास्त कोणी घेतली असेल किंवा नसेल तर त्याची माहिती 6 महिन्यात आम्ही गोळा करू. आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार आपणच एकमेव आहे की 13 तास त्या ठिकाणी आमसभा घेणार आहे. आणि मग काय काम केलं तर दर 3 महिन्याला त्या ठिकाणी आम्ही बीएलसीची मीटिंग घेतो. शेतकऱ्याला का करत देत नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळात का करत दिलं जात नाही, सीएमएचं का करत दिलं जात नाही, या बाबत पाठपुरावा करतो. मग पीडब्ल्यूडी असेल, त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम असेल, पाटबंधारे असेल, पाण्याच्या बाबतीतलं नियोजन करायची जबाबदारी असेल, त्या ठिकाणी त्याच्यावरती आम्ही काम करत असताना आज रस्त्याच्या कामाच्या अनेक त्या ठिकाणी योजना पुढे घेत असताना विधानसभेमध्ये तुम्ही निवडून दिले विधानसभेचा आमदार म्हणून. ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन आलं, एकही दिवस गैरहजर न राहणारा आमदार म्हणून मी काम करतोय. आणि ज्या दिवशी विधानसभेत जातो त्या दिवशी बोलल्याशिवाय त्या ठिकाणी येत नाही. आणि मग जे म्हणून प्रश्न आहेत, आपल्या भागातला त्या ठिकाणी दुधाचा भेसळीचा प्रश्न होता, त्या ठिकाणी आम्ही लावून धरला, एमपीडी लागला. आज दूध भेसळीवरती मोठं काम करण्याचं संधी मिळाली. आज मार्केट कमिट्या प्रायव्हेट केल्या जाणार आहेत, त्या विधेयकावर बोलण्याचं काम केलं. शिक्षकाच्या टीईटी बाबतचं बोलण्याचं काम केलं. वकील संरक्षण कायद्यावरती बोलण्याचं काम केलं. त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुका झाल्या पाहिजे त्या संदर्भात भूमिका मांडली. पंढरपूरच्या दूषित पाण्यावरती भूमिका मांडली. पंढरपूरच्या दर्शन मागणीत होत असलेल्या त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीवरती भूमिका मांडली. चांगल्याला चांगलं, वारी चांगली झाली त्याचं देखील अभिनंदन आम्ही केलं. आणि मग चांगल्याला चांगलं म्हणण्याचं आणि त्या ठिकाणी संविधानिक पदावरती बसल्यानंतर त्या प्रत्येक कामाच्या सहभाग घेत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या ठिकाणी माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य नव्हता त्या ठिकाणी मला चेअरमन केलं, आमदार केलं. आज मला तुम्ही मतदारसंघाने त्या ठिकाणी आशीर्वादाने निवडून दिलं. म्हणून या राज्यातलं सर्वोच्च पद असणारं विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर देखील आपल्यामुळे बसायला मिळालं. आणि मग तुम्हाला संधी मिळाली होती, जी संधी मिळाली तिथं तुम्हाला काम करता आलं का? मला जी संधी मिळाली ती त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलं. एक साधं उदाहरण सांगतो. आतापर्यंत राज्यामध्ये कुठेही जे आपल्याकडं महाई सेवा केंद्र चालवतात त्यांची मीटिंग कोणी घेतली नव्हती, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नव्हत्या. अनेक प्रश्न, अनेक अडचणी आहेत, त्या सगळ्या प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोबत राहण्याचं काम करतोय. मग प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक सोमवार मंगळवार जी असेल एक ना एक दिवस त्या ठिकाणी काम करायची भूमिका घेतली. आज आपल्या ज्या ठिकाणी आपण दुग्धेश्वराचं नारळ फोडलं, आपण त्या दुग्धेश्वरा मंदिराला अनेक वर्षापासून मागणी होती. ब वर्ग दर्जा त्या ठिकाणी आपण इथं दिला. या गावच्या ग्रामपंचायत ऑफिसाला 25 लाख रुपये नवीन दिलं. अशी अनेक काम आहेत. मग इथं जे म्हणून आपल्याला करता आलं ते करण्याची भूमिका या ठिकाणी बजावली. आणि मग या सगळ्या भूमिका बजावत असताना आज मात्र विकास कामावरती बोलण्यापेक्षा आणि मग ही सांगते ती काय निधीचं. आज मला या निमित्तानं आपल्याला सांगायचंय, निधी आणायचा आहे म्हणते ती. निधी कुठनं आणणार आहे? मी एक गोष्ट सांगतो. काही जणांनी सांगितलं विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्षात असलेला जरी आमदार असला आणि त्या ठिकाणी काम करत असला तरी बघा ज्याचं काम बोलतं त्याला काय असतं. मी एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या इथं शक्तीपीठ व्हायला लागला होता. बार्शीवरनं मोहोळवरनं पंढरपूर सांगोला मार्गे चालला होता. मी अधिवेशनात 2 वेळा प्रश्न विचारला याच्यावरती की हा शक्तीपीठ त्या ठिकाणी रत्नागिरी कोल्हापूर रस्त्याला पॅरलल होणार आहे आणि हा या रस्त्यावर वाहतूक नाही. आणि मग सांगलीच्या पुढे अजून रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. आणि मग इथं जर काम पूर्ण होणार नसेल, परत काम अडकणार असेल आणि ज्या रस्त्यावरती ट्रॅफिक नाही
तिथंच पुन्हा अजून शेजारी रस्ता करणार आहे त्याच्याऐवजी, आणि तो सगळा बागायत एरियात जातोय, त्याच्याऐवजी आपण या बाजूने रस्ता घ्यावा. आणि मग मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, पालकमंत्री महोदय होते, बैठक झाली आणि बैठकीत ही गोष्ट त्या ठिकाणी सांगितली की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत असणारं आई तुळजाभवानी आणि शिखर शिंगणापूर हे दोन कुलदैवत त्या ठिकाणी जोडली जाणार आहेत. मुख्यमंत्री महोदयांचं कुलदैवत तिथं जोडलं जाईल. ज्योतिबा देवस्थानाला त्या ठिकाणी रस्ता जाईल, पन्हाळगड जाईल, बाळूमामाचं आदमापूर जोडलं जाईल आणि हा रस्ता सगळा माळरानावरनं जाणार. आणि मग माळरानावरनं गेल्यानंतर तो बार्शीतनं माडा, माड्यावरनं मोडणीवरनं करकमवरनं त्या ठिकाणी आव्यातनं जांबूडवरनं भैयांच्या मतदारसंघातनं माळशिरस मधनं पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जाणार आहे. आणि मग ही ज्यावेळेस भूमिका आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाला मांडली आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं विकसित भागात विकास करण्यापेक्षा अविकसित भागामध्ये विकास झाला पाहिजे. आणि हा रस्ता जर या माळरानावरून गेला तर या बाजूला या गावामध्ये मेंढापूरमध्ये भैया आपल्याला एमआयडीसी करायची आहे. आणि मग आपल्या हाकेवरनं रस्ता जाणार आहे. त्या एमआयडीसीला मोडणी एमआयडीसीचं अधिसूचना निघाली आहे. माड्याच्या पलीकडे एक एमआयडीसी करायची आहे, आपल्याला माळशिरस मध्ये एक करायची आहे, पालकमंत्र्यांनी मसवड मध्ये एक करतायत. आणि मग त्या माळरानावर केल्या तर 5-6 एमआयडीसी होतील आणि मोठे उद्योग येतील. तिथल्या तरुणांना रोजगार मिळेल, तिथले तरुण त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय टाकतील आणि आपल्या भागाची त्या ठिकाणी एक वेगळ्या औद्योगिक क्रांतीमध्ये बदल होईल. ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मीटिंग मध्ये त्या बोलल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना ही गोष्ट पटली. आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती दुसरा आराखडा करायला सांगितला. दुसरा आराखडा झाला आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये पालकमंत्री आणि माझं नाव घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की आपण इकडून रस्ता आता इकडून बदलतो. आणि काही गडी म्हणायला लागलं आम्ही मागणी केली, त्यांना माहित बी नाही. माझी विनंती आहे, मागणी केली, मंजूर केली कोणी? मुख्यमंत्री महोदयांनी. मुख्यमंत्री महोदयांनी म्हणले का त्यांचं पत्र आलतं म्हणून मी मंजूर केला. माझी विनंती आहे की हा मुख्यमंत्री महोदयांनी 300 किलोमीटर रस्त्याची त्या ठिकाणी लाईन बदलली. आज काय जाणार वाटते, ह्यात काय होणार आहे? एक साधं उदाहरण सांग. पत्रकार बंधू आहेत, पत्रकार बंधू, आपण दगडी पुलाच्या शेजारी एक पूल आहे, त्या पुलावरनं सोलापूरकडे निघाल्यावर एक वळण आहे बघा, एक वळण आहे. उजव्या बाजूला 65 एकर जमीन आहे भैया, डाव्या बाजूला दोन्हीकडे शासनाची जमीन आहे आणि वळण केलंय. ती जर रस्ता सरळ केला असता त्या वळणात 58 लोकांचा जीव गेला. एक रस्त्याला एक वळण चुकलं, 58 लोक गेली. 300 किलोमीटर रस्ता चुकला असता तर पुढची पिढी बर्बाद झाली असती. म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आवाज उचलला आणि विधानसभेत आवाज उचलल्यानंतर काय होतं, आपल्या मतदारसंघातनं 90 किलोमीटर रस्ता जातो. 1 किलोमीटरचा खर्च आहे 100 कोटी रुपये. 90 गुणिले 100 किती झाले? 9,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मतदारसंघात येत आहेत आणि 100 आणि 50 आणि 10 आणि 20 कोटी लाखात बोलतील. 9,000 कोटी रुपये पुढच्या 5 वर्षात या भागात येतील आणि या भागाचा कायापालट होणार आहे. आणि मग विरोधी पक्षात होतो, काम करत असताना माझी गोष्ट ऐकली जात होती. अनेक विषयावरती बोलत असताना भैयासाहेब कुर्डवाडीमध्ये बारमणीच्या एका मुलानं चक्री गेम मध्ये 90 लाख रुपये हरले आणि त्या ठिकाणी गळफास लावून घेतला. तो विषय लवळचे पोरं होती, बारमणीच्या पोरानं. आणि मग त्या ठिकाणी प्रश्न मांडला विधानसभेमध्ये, प्रश्न मांडला चक्री गेम बंद झाली पाहिजे, ऑनलाईन गेम मुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याची कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. एक धाराशिव जिल्ह्यातलं बावी म्हणून गाव आहे, त्या बावी गावच्या पोरानं 1,05,00,000 रुपये त्या चक्री गेम मध्ये हरला. आणि हरल्यानंतर काय केलं, आता सावकार दारात बसायला लागलाय म्हणून स्वतःच्या पोराला, बायकोला त्या ठिकाणी विष पाजलं आणि मारून टाकलं. त्या बाईच्या पोटात देखील बाळ होतं आणि स्वतः त्या ठिकाणी विष प्याला, अख्खं घर संपवलं चक्री गेमच्या नादात. आणि ही व्यथा त्या ठिकाणी विधानसभेत मांडली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी उठून उत्तर दिलं की त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर बंदी आणू आणि ती केंद्र सरकारचा अधिकार आहे. आणि मग त्या बंदीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्याला मी दुसरा विषय मांडला की या देशातले क्रिकेटर असतील, हिरो हिरोईन असतील,
ही लोक ह्याची जाहिरात करतात म्हणून ही लोक बोलतात, तर ती जाहिरात बंद झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतच उठून सांगितलं की जाहिरात तात्काळ बंद केली जाईल आणि लोकसभेमध्ये हा कायदा पारित केला जाईल. विधानसभेत विचारलेला प्रश्न लोकसभेत कायदा पारित होऊन ह्या चक्री गेम आणि असल्या भूलथापायाच्या गेम बंद झाल्या आणि मग एका लोकप्रतिनिधीने मांडल्यानंतर कितीपर्यंत परिणाम जातो आणि मग कितीतरी गोरगरिबाची घरं उद्ध्वस्त होणारी राहतात. म्हणून तुमचा आमदार बोलला पाहिजे, विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे. म्हणून मला त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. आतापर्यंत म्हणायची ह्याला निधीच नाही, आता कसा देणार आहे? अरे आता तिजोरीच्या चाव्याच अजिता दगडायच्या. आता कसं? आणि मग दोन राष्ट्रवादी काँग्रेस एक होण्यापेक्षा दोन परिवार पवार कुटुंब एकत्र व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटणारी भावना मी अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवली. आणि याला आता त्या ठिकाणी दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. आणि मग संधी होती भैयासाहेब की मागचं झालं गेलं विसरून जावा, दोन राष्ट्रवादी एक झाले. त्या कल्याणराव काळे साहेबांना मोठ्या मनानं म्हणलं असतं की आता अभिजित आपण मिळून करू. आम्ही म्हणलं असतं चेअरमन साहेब तुम्हीच आमचं नेतं. पण मला वाटायला लागलं आयला माझं नशीब किती मोठं आहे, ही जिकडं जाईल तिकडं पडतंय, माझ्याकडनं गेलं बरं झालं. आता जिथं गेले त्याच काय खरणार रे बाबांनो. पालकमंत्री महोदय जपून राहावं, काय नाही तर ती लय अपचकुडी आहे. माझी विनंती आहे निवडणूक विकास कामावर बोलू. विधानसभेमध्ये मांडलेले प्रश्न असतील, उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण विकास कामं काय करणार आहे ह्याच्यावर बोलू. उद्याचा विकासाचा आराखडा बनवू. पंचायत समितीचं कामकाज कसं चालेल याच्यावरती बोलू. पंचायत राजमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने काम करायचं त्याच्यावर बोलू. माझ्या महिला भगिनींना जे 50% आरक्षण शरदचंद्र पवार साहेबांनी दिलंय त्या आरक्षणावरती बोलू. ह्या माझ्या भगिनींना त्या ठिकाणी स्वयंपूर्ण करून उद्याचा विकासाचा गाडा त्यांच्या हातात देऊ. आणि मग अशी बघा अमोलदादाची आमची कन्या श्रद्धा 22 वर्षाची उच्च शिक्षित मुलगी, त्या ठिकाणी तिच्यासारख्या तरुणीला आम्ही संधी देण्याचं काम केलंय. आणि मग दुसऱ्या बाजूला ह्या अमोलदादा घरातला ग्रामपंचायत सदस्य नाही, परंतु त्या आमच्या भगिनीला माझ्या लेकीला